पोलीस भरती असो किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा, बुद्धिमत्ता चाचणीमध्ये एक असा विषय आहे जो हमखास आपलं डोकं चक्रावून टाकतो, आणि तो म्हणजे संख्या मालिका. म्हणजे असे काही आकडे दिलेले असतात की वरवर पाहता त्यांचा एकमेकांशी काही संबंधच वाटत नाही, पण खरं तर त्यात एक छुपी पद्धत, एक पॅटर्न दडलेला असतो. चला तर मग आज आपण याच संख्या मालिकांमागचं लॉजिक कसं उलगडायचं आणि हे अवघड वाटणारे प्रश्न अगदी सहज कसे सोडवायचे हेच समजून घेऊया. सुरुवातच करूया एका आव्हानात्मक प्रश्नाने. जरा या मालिकेवर नजर टाका. 1, मग 4, त्यानंतर थेट 27 आणि परत संख्या खाली येऊन 16 होते. पुढे 125 आणि मग 36. आता यानंतर काय? हे आकडे पाहून असं वाटतं की हे काहीतरी चुकलंय, यांचा एकमेकांशी काही संबंधच नाहीये. पण थांबा, घाबरून जाऊ नका, कारण अशाच गोंधळात टाकणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण आज इथे आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, परीक्षेत दिलेले हे आकडे कधीच उगाच दिलेले नसतात. त्यांच्या मागे एक अतिशय सुंदर आणि तर्कशुद्ध पॅटर्न लपलेला असतो. हे अगदी एखाद्या कुलुपासारखं आहे. जोपर्यंत आपल्याकडे योग्य चावी येत नाही तोपर्यंत ते उघडत नाही. एकदा का ती चावी सापडली की उत्तर आपल्या समोर असतं. आणि आज आपण अशाच वेगवेगळ्या कुलुपांच्या वेगवेगळ्या चाव्या कशा ओळखायच्या हेच शिकणार आहोत. तर आपला आजचा रोडमॅप कसा असेल? आपण एक एक करून या सगळ्या पद्धती समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे वर्ग आणि घन ओळखणे. त्यानंतर आपण बेरीज आणि वजाबाकीचे लपलेले क्रम बघू. मग गुणाकार आणि भागाकाराने वेगाने वाढणाऱ्या मालिका कशा सोडवायच्या ते पाहू. त्यानंतर एकाच मालिकेत दडलेल्या 2 मालिका कशा शोधायच्या हे शिकू. आणि हो, शेवटी हाच तर्क आकड्यांपलीकडे म्हणजे अक्षरांच्या प्रश्नांमध्ये कसा वापरायचा तेही पाहणार आहोत. चला तर मग आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या चावीकडे वळूया. ही चावी आहे वर्ग आणि घन संख्या ओळखण्याची. अनेकदा काय होतं, संख्या मालिकेचा प्रश्न थेट यावरच आधारित असतो. जर आपल्याला काही प्रमुख वर्ग आणि घन संख्या पाठ असतील ना, तर प्रश्न पहिल्याच उत्तर डोळ्यासमोर येतं. ही स्लाइड खूप म्हणजे खूपच महत्त्वाची आहे. इथे पहिल्या 10 संख्यांचे वर्ग आणि घन दिलेले आहेत. बघा, 1, 4, 9, 16, 25 हे आकडे दिसले की आपल्या डोक्यात लगेच ट्यूब पेटली पाहिजे की अरे, या तर वर्गसंख्या आहेत. तसंच 1, 8, 27, 64, 125 हे आकडे दिसले की ते घन आहेत हे ओळखता आलं पाहिजे. मी तर म्हणेन हा व्हिडिओ इथेच पॉज करा आणि हे आकडे तुमच्या वहीत लिहून काढा. बघा तुम्हाला किती फायदा होतो ते. आता आपण मागच्या स्लाइडमधली माहिती वापरून एक प्रश्न सोडवून बघूया. मालिका आहे 1, 4, 9, 16, 25, 36, 49 आणि पुढे आहे प्रश्नचिन्ह. आता हे आकडे पाहिल्यावर लगेच लक्षात येतंय, अरे वा, ही तर सरळ सरळ वर्गसंख्यांची रांग आहे. 1 म्हणजे 1चा वर्ग, 4 म्हणजे 2चा वर्ग, 9 म्हणजे 3चा वर्ग, असं करत करत 49 म्हणजे 7चा वर्ग. मग आता सांगा पुढचा अंक कोणता असणार? अगदी बरोबर, तो असणार आहे 8चा वर्ग. आणि 8चा वर्ग किती? 64. पाहिलं किती सोपं होतं हे? ठीक आहे, पण प्रत्येक वेळी मालिका वर्ग किंवा घनसंख्येची असेलच असं नाही. कधीकधी पॅटर्न थोडा वेगळा असतो. तो लपलेला असतो संख्यांमधील फरकांमध्ये. म्हणजे संख्या एकतर ठराविक अंकाने वाढत जातात किंवा कमी होत जातात. आणि हा लपलेला क्रम शोधण्यासाठी आपल्याला फक्त लगतच्या 2 संख्यांमधील फरक काढून बघावा लागतो. यात साधारणपणे 2 मुख्य प्रकार आपल्याला दिसतात. पहिला आहे अंकगणितीय श्रेणी म्हणजेच अरिथमेटिक प्रोग्रेशन. यात काय होतं तर प्रत्येक पुढच्या संख्येत एक ठराविक आकडा मिळवलेला किंवा वजा केलेला असतो. जसं की 5, 8, 11, 14 इथे प्रत्येक वेळी 3 मिळवले आहेत, फरक अगदी स्थिर आहे. दुसरा प्रकार आहे भूमितीय श्रेणी, ज्याबद्दल आपण पुढे बोलूच. पण आता यात एक खरी गंमत आहे. कधीकधी काय होतं, संख्यांमधला फरक स्थिर नसतो, तो बदलत राहतो. पण त्या बदलणाऱ्या फरकात स्वतःचा एक पॅटर्न असतो. म्हणजे फरक 2, 4, 6, 8 असा समसंख्यांमध्ये वाढू शकतो किंवा 7, 9, 11, 13 असा विषम संख्यांमध्ये. याला म्हणतात प्रगतिशील फरक. म्हणजे आपल्याला पॅटर्नच्या आत दडलेला दुसरा पॅटर्न शोधावा लागतो. हे उदाहरण बघा, म्हणजे लगेच लक्षात येईल. मालिका आहे 10, 17, 26, 37 क्वेश्चन मार्क. आता 10 आणि 17 मध्ये कितीचा फरक आहे? 7चा, बरोबर. पुढे 17 आणि 26 मध्ये 9चा फरक आहे आणि 26 व 37 मध्ये 11चा. अरे वा, पॅटर्न सापडला की. फरकांचा पॅटर्न आहे 7, 9, 11. या तर क्रमवार विषम संख्या आहेत. मग आता पुढचा फरक काय असणार? नक्कीच 13. म्हणून 37 मध्ये 13 मिळवले की आपलं उत्तर येतं 50. आता तिसऱ्या नियमाकडे येऊया. जेव्हा मालिकेतील संख्या एकदम मोठी उडी घेतात, म्हणजे खूप वेगाने वाढतात किंवा कमी होतात,
तेव्हा लगेच समजून जायचं की इथे साधी बेरीज वजाबाकी नाही, तर गुणाकार किंवा भागाकाराचा खेळ आहे. संख्या जर दुपटीने तिपटीने वाढत असतील तर गुणाकाराचा नियम नक्की तपासून पाहिला पाहिजे. या प्रश्नाकडे बघा. 6, 12, 36, 144 क्वेश्चन मार्क. इथे 6चं 12 झालंय म्हणजे दुप्पट, पण 12चं 36 झालंय म्हणजे तिप्पट, आणि 36चं 144 म्हणजे चौपट. अच्छा, म्हणजे पॅटर्न असा आहे. आधी 2ने गुणलं, मग 3ने, मग 4ने. आता पुढची पायरी काय असेल? अगदी बरोबर. आता आपल्याला 144ला 5ने गुणावं लागेल. आणि 44 गुणिले 5 उत्तर येतं 720. झालं, सोडवला प्रश्न. बघितलंत, सुरुवातीला फरक काढून काहीच हाती लागत नव्हतं, पण संख्यांमधल्या वाढीचा वेग ओळखताच गुणाकाराचा हा नियम लगेच लागू झाला. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, संख्या किती वेगाने वाढतायत हा खूप मोठा संकेत असतो. आता आपण एक अशा प्रकाराकडे येतोय जो थोडासा फसवा वाटू शकतो. यात काय होतं, एकाच प्रश्नात 2 वेगवेगळे प्रश्न लपलेले असतात. म्हणजे एकाच मालिकेत 2 स्वतंत्र मालिका गुंफलेल्या असतात. याला एकाडेक मालिका किंवा दुहेरी मालिका म्हणतात. हे ओळखण्यासाठी आपल्याला एक आकडा सोडून पुढच्या अंकाचा संबंध तपासावा लागतो. हे उदाहरण बघा, म्हणजे गोंधळ होणार नाही. 30, 75, 36, 69, 42, 63 आणि पुढे 2 प्रश्नचिन्हे. आपण काय करायचं? एक एक आकडा सोडून बघायचा. पहिली मालिका बघा, 30, मग 36, मग 42. काय दिसतंय? हो, प्रत्येक वेळी 6ने वाढतंय. मग 42 नंतर काय येणार? 48. आता दुसरी म्हणजे सुटलेली मालिका बघा, 75, मग 69, मग 63. इथे काय होतंय? प्रत्येक वेळी 6ने कमी होतंय. मग 63 मधून 6 गेले की 57. झालं, उत्तर आहे 48 आणि 57. आता आठवतोय का तो आपला पहिला प्रश्न, ज्याने आपलं डोकं चक्रावून टाकलं होतं? 1, 4, 27, 16, 125, 36. आता परत एकदा त्याच्याकडे बघा. तुमच्या लक्षात आलं असेल, ही सुद्धा एक दुहेरी मालिकाच आहे. यातही 2 मालिका लपल्या आहेत. पहिली आहे वर्गसंख्यांची, 1, 4, 16, 36. ही आहे 1, 2, 4 आणि 6च्या वर्गांची. आणि दुसरी मालिका कोणती आहे? 27 आणि 125. या आहेत घनसंख्या, 3चा घन आणि 5चा घन. म्हणजे एक मालिका वर्गाची, दुसरी घनांची. मग आता 36 नंतरचा पुढचा अंक हा घनमालिकेतील असणार, म्हणजेच 7चा घन, आणि तो आहे 343. पाहिलंत, जो प्रश्न सुरुवातीला अशक्य वाटत होता तो आता किती सहज सुटला. आणि हो, हे पॅटर्न ओळखण्याचं कौशल्य फक्त आकड्यांपुरतं मर्यादित नाही. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये अक्षरांवर आधारित असेच साधर्म्याचे प्रश्न विचारले जातात, आणि तिथेही आपल्याला अक्षरांमधील संबंधाचा, त्यांच्या क्रमाचा एक पॅटर्नच ओळखावा लागतो. लॉजिक तेच राहतं. उदाहरणार्थ, जर नंबर या शब्दाला सांकेतिक भाषेत UNBMRE असं लिहिलं जात असेल, तर त्याच भाषेत घोस्ट्स या शब्दाला कसं लिहिलं जाईल? इथे पॅटर्न काय आहे? नीट बघा. शब्दातील प्रत्येक 2 अक्षरांची जोडी उलटी केली आहे. नंबरमध्ये पहिले NU झाले UN, पुढचे MB झाले BM आणि शेवटचे ER झाले RE. सोपा आहे की नाही? आता हाच नियम घोस्ट्सला लावूया. GH होईल HG, OS होईल SO आणि TS होईल ST. त्यामुळे आपलं उत्तर येतं HGSOT. म्हणजे मूळ गोष्ट तीच आहे, पॅटर्न शोधा. तर आज आपण जे काही शिकलो त्याचा हा सारांश. तुमच्या हातात आता एक मास्टर की आहे. कोणताही संख्या मालिकेचा प्रश्न समोर आला की या 4 गोष्टी क्रमाने तपासा. सर्वात आधी वर्ग किंवा घनसंख्या आहेत का ते बघा. ती शक्यता नसेल तर संख्यांमधील फरक तपासा. फरक स्थिर आहे की बदलता ते बघा. संख्या जर खूपच वेगाने वाढत असतील तर गुणाकाराचा विचार करा. आणि यापैकी काहीच जुळत नसेल तर मग एकाडेक मालिका आहे का हे नक्की तपासा. ही चतुःसूत्री तुम्हाला खूप उपयोगी पडेल. आणि जाता जाता एक विचार, हे संख्या मालिकेचे प्रश्न खरंच फक्त गणिताची परीक्षा घेतात का? मला वाटतं नाही. यातून आपली निरीक्षण शक्ती, म्हणजेच गोंधळातून पॅटर्न शोधण्याची आपली नजर, लपलेले संबंध जोडण्याची क्षमता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर्कशुद्ध विचार करण्याची आपली पद्धत तपासली जाते. आणि ही कौशल्य केवळ परीक्षेपुरती नाहीत तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या कामी येतात.